तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीत वार्ड नंबर 1 येथे रविवारी 29 डिसेंबर रोजी पतीने पत्नीची व 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। रुपाली रियांश पतीसोबत माहेरावरून सासरी मेहकर इथे आली होती। त्याच रात्री 2:30च्या दरम्यान पतीने कुऱ्हाडीने 4 वर्षाच्या रियांशला व 30 वर्षीय पत्नी रुपालीवर वार केल्याने जागीच मृत्यू झाला। तर जखमी पत्नीला उपचारासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयामधून छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे। दुहेरी हत्याकांडाची बातमी माहेरी मोड येथे कळताच मातृशक्तीचे हृदय हेलावणारी घटना घडल्याने अमानवीय कृत्य घडल्याने गावामधील चुली पेटल्या नाही। मातृशक्तीने वानखेडे परिवारांचे दुःख सांत्वन करण्यासाठी रीग लावली। राहुल मस्के यांच्यासह त्यांचे आईवडील व आजी असे एकूण 6 जण शिक्षक कॉलनीतील घरात वास्तव्यास होते। घटनेची माहिती मिळताच मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले। मृतक रुपाली व रियांश यांचा मृतदेहावर मोळा येथील माहेरी स्मशानभूमीमध्ये संध्याकाळी 7 वाजता एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आला। संस्काराच्या वेळी मोठ्या संख्येने सर्व जाती धर्मातील लोकांनी दुःखद अंतःकरणाने निरोप दिला। मेहकर पोलिसांनी आरोपी राहुल मस्के याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध अपराध क्रमांक 772-25 मध्ये BNS 103-1 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेमागील नेमके कारण, संशयाची पार्श्वभूमी आणि आरोपीची मानसिक स्थिती, या अगोदर किती व्यक्तींवर हल्ले केले याबाबत तपास करीत आहेत। 4 वर्षांच्या निष्पाप रियांशच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून घरगुती संशय आणि मानसिक अस्थैर्याचे भीषण परिणाम या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहेत। MCN न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा, मेहकर।